तर नमस्कार मैत्रिणींनो, आपण हे 36 साईजची प्रिन्स कटोरची ब्लाउज कटिंग करून तुम्हाला दाखवणार आहे. ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. मी अशी पॅटर्न आता टाकून घेणार आहे. तर हे पहा, असे पूर्ण मी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही पण ह्याच पद्धतीने टाकून कटिंग करून घ्या. चला व्हिडिओ कंटिन्यू. तर हे पहा, ही पॅटर्न मी अशा टाकून घेतलेलं आहे. तुम्ही पण अशा टाकून घ्या. आता हा 36 साईजचा प्रिन्स कटोरी ब्लाउज कटिंग आहे. तर आपण ह्याच्यावर पाठीमागील जुन्या ब्लाऊजवरून पाठीमागील माप घ्यायचे. मी माप अगोदर लिहून घेतले आहे, पण ब्लाऊज कसा धरायचा हे तुम्हाला मी सांगते. तर ह्याची उंची आहे 14, तर मी 15 उंची घेणार आहे. 1 इंच वाढवून घेणार. तर मागचं पुढचं माप समानच राहतं. तर हे पहा, पाठीमागील उंची 15 आहे. शोल्डर रुंदी 2.5 आहे. रुंदी 3.5 आहे. आणि बॅक गळा शोल्डरची ओपन बाजू आहे 2.5ची. तर हे असे टाकून घ्यायचे आणि ह्या पद्धतीनं कटिंग करून घ्यायची. मार्जिंग करून घ्यायची अगोदर. हे पहा, ह्याचे पण अशीच साईजची मार्जिंग करून घ्यायची. आणि ह्याच्यामध्ये जे शिलाईचे दिलेले आहेत ना, ह्यांनी मार्जिंग डॉट, तर ह्याच आकारावरती तुम्ही ब्लाऊज कटिंग करून घ्या. अगोदर अशी मार्किंग करून घ्या आणि नंतर त्याच्यावरती स्टिचिंग करून घ्या. की तुम्हाला ह्याच्यामध्ये कमी जास्त करायची काही जरूरत नाहीये. अगोदर अशी मार्जिंग करून घ्या. आता ही एक पट्टी आहे, तर आपल्याला डबल काढायची आहे एक पट्टी. तर मी वरती थोडी घेते आणि इथं मार्जिंग करून घेते. का तर हा बिना अस्तरचा असल्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायची आहे. इथं 2 निघतात, इथं 2 निघतात. ओके, आता ह्याच्यामध्ये बाहीची मार्जिंग करून घेते. मी कंपल्सरी बाही अशीच वापरते. मला जे योग्य वाटेल तीच मी करते. आणि जर वाटेल मला व्यवस्थित बाही बसत नाही, तर मी काय करते, माझ्या स्वतः जवळची मी बाही वापरत राहते, वापरून ठेवत असते. साडेआठ बाही आहे ह्याची. आपण तर ह्याच्याला गोट करणार आहे. 7.5 वरती बाही. तर आपण ह्या मार्जिन वरती कटिंग करून घेऊ. तुम्हाला याचा मी स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ लवकर अपलोड करेन. ह्या कटिंगचा फक्त तुम्ही व्हिडिओ नक्की वॉच करा. आणि जे कोण नवीन तुम्ही चॅनलवरती असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि ज्यांनी कोणी पॅटर्न घेतले नसेल त्या ताईंसाठी सुद्धा माझं एक सांगायचं आहे की तुम्ही हे पॅटर्न बिनधास्त घेऊ शकता. आणि आपला जे आपल्यामध्ये कला आहे ते तुम्ही आपल्या बाहेर काढू शकता. की जे बाबा तुमच्या अंगामध्ये काही कला आहे, का आपल्याला जमत नाही हे पण तुम्हाला समजलं पाहिजे ना. तर जर तुम्हाला पेपर कटिंगला जर फार त्रास होत असेल तर तुम्ही याच्यावरती करू शकता. जे तुम्हाला काही जमत नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा, त्याचे कंपल्सरी मी तुम्हाला उत्तर देईन, जेणेकरून तुम्हाला कुठे अडचण येते. का तर मला ह्याच्यावरती एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने झालेलं आहे, त्यामुळे मला फार उशीर लागत नाही ब्लाऊज कटिंग करायला सुद्धा आणि स्टिचिंग करायला सुद्धा. का तर अगदी वेळेची बचत झालेली आहे आपल्या, त्यामुळे वेळ लागत नाही. अगदी कमी वेळात ब्लाऊज तयार होतो ह्याच्यामध्ये. अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे ब्लाऊज. त्याच्यावरती आपल्याला 2 पट्टे काढायचे, एक पट्टी जोडण्यासाठी. तर आपण ह्या प्रकारचे करू शकता. झाले, अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग आहे. काय फार वेळ लागत नाही. हे पहा, अगदी सोप्या पद्धतीने कटिंग होते, अजिबात उशीर लागत नाही. जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही पत्ता सेंड करा, कुठली साईज पाहिजे ते सुद्धा सांगू शकता. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय सर्वांना.